सोलापूर जिल्ह्यातील कोबी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय। कुरोली तालुक्यात अर्धा एकर कोबीचं नुकसान झालंय, मात्र शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित ठेवल्यानं शेतकरी हवालदिल झाला। अतिवृष्टीमुळे भातशेती उद्ध्वस्त झाली। हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे मातीमोल झालंय, मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळते तर काही ठिकाणी मिळतही नाही। ही मदत तुटपुंजी असल्याचं म्हणत पेरणीचा खर्च तरी काढणार कसा, असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला। धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थिती ओसरून 8 दिवस झाले, मात्र तरीही शेत शिवारातील पाणी अद्याप ओसरलं नाही। त्यामुळे कळंब तालुक्यातील पिंपळगाव इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा 10 एकरवरील कांदा सडून गेला। दरम्यान धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी शेतातील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढणीची लगबग सुरू केली। पावसात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला। लातूर जिल्ह्यात खरीपाच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला, त्यामुळे सोयाबीन उत्पादक आणि फळ बागायतदार हवालदिल झालेत, तर पपईला चांगला दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीडच्या कपिलधारवाडीत रस्त्यांच्या भेगा आणि घरांना तडे पडले, त्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। माढा तालुक्यातील केवड आणि वाकाव ही गावं अतिवृष्टी आणि पुरानं बाधित झाली आहेत। संपूर्ण पीक मातीमोल झाल्यानं शेतकरी खचलाय। अशातच सोलापूरचे जिल्हाधिकारी त्यांच्या वाढदिवशी चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि त्यांना धीर देत आहेत। रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी शेताच्या बांधावर जात पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणीही शेकापकडून करण्यात आली। परतीच्या पावसानं मुसळधार हजेरी लावल्यानं भंडाऱ्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला। हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती असल्यानं शेतकरी चिंतेत सापडला। जालना जिल्हा अतिवृष्टीच्या यादीतून वगळल्याचा आरोप बबनराव लोणीकरांनी केलेला आहे आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचा अहवाल 72 तासात सादर न करता 7 दिवस कार्यालयातच ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला। पुण्याच्या पर्वती परिसरात पाईपलाईन फुटली। बोरवेलचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। पिंपरी निगडी दरम्यान मेट्रोचं काम सुरू आहे। दरम्यान या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या पिलरसाठी खोदलेल्या महाकाय खड्ड्यात पाणी साचलं। या ठिकाणी संरक्षक कठडे नाहीत, त्यामुळे मुलं पोहण्यासाठी या खड्ड्यात उतरले, त्यामुळे दुर्घटनेची शक्यता वर्तवली जाते। लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद झाल्यानं ई-केवायसी करण्यात अडचणी येत आहेत। 2 ते 3 दिवसांपासून वेबसाईट उघडत नसल्यानं महा ई सेवा केंद्राबाहेर महिलांनी गर्दी केली, तर केंद्र चालकही त्रस्त झाले। परभणीच्या राजवाडी परिसरातील रस्त्यावरील पुलाचे कठडे वाहून गेले, त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्यानं नागरिकांनी चिंता व्यक्त केली। तातडीनं कठडे दुरुस्त करण्याची मागणी जी ती करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यात स्मार्ट विद्युत मीटरला नागरिकांनी विरोध केला। वीज बिल जास्त येत असल्यामुळे नागरिकांनी आमदार संजय गायकवाडांकडे तक्रार दाखल केली। दरम्यान ऊर्जा मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं गायकवाडांनी म्हटलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीवरील प्रस्तावित पुलाचं काम रखडल्यानं रेवस रेड्डी सागरी महामार्गाला मोठा ब्रेक लागला। कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या महामार्गाची संकल्पना मांडण्यात आलेली होती, मात्र अद्यापही दाभोळ वेल्दूर दरम्यानचा हा 3 किलोमीटर लांबीचा पुलाचा प्रकल्प कागदावरतीच आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तालुक्यातील दत्तापूर सेवा सहकारी संघ, चांदूर खरेदी विक्री संघ तसंच धामणगाव चांदूर रेल्वे बाजार समितीच्या वतीनं पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देण्यात आली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 3,53,000 रुपयाचे धनादेश जिल्हाधिकाऱ्यांनी सुपूर्द करत शेतकरी मदतीसाठी योगदान दिलं। पुण्याच्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाच्या उत्पादनात मोठा धोका निर्माण झाला। ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं ऊसाचं उत्पादन घटण्याची शक्यता। या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साखर पिकांवर ड्रोनच्या साहाय्यानं औषध फवारणी करता येणार आहे। चिपळूणमध्ये वन्यजीव छायाचित्रांची अनोखी गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचं उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडलं। या गॅलरीमध्ये कोकणातील वन्य प्राणी, पक्षी आणि निसर्ग सौंदर्य यांचं दुर्मिळ छायाचित्र तसंच त्यासोबतची माहिती आकर्षक पद्धतीनं मांडण्यात आली। कुर्ला, नागपूर, अहिल्यानगर नंतर आता अमरावतीत आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लागले। सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावल्यानं भाजपचे खासदार अनिल बोंडे आक्रमक झालेत। असे बॅनर्स लावून दंगे करण्याचं कट कारस्थान अमरावतीमध्ये शिजतंय, असा खळबळजनक आरोप अनिल बोंडेंनी केला। गोंदिया जिल्ह्यातील 221 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। 158 अनुकंपधारकांना आणि 42 एमपीएससीतून नियुक्त झालेल्यांना पत्रांचं वाटप करण्यात आलं।
शिर्डीमध्ये सुरू असलेल्या 4 दिवसीय पुण्यतिथी उत्सवाची आज दहीहंडी पुढे सांगता झाली। यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील विल्हाळा इथल्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी मुख्य अभियंता दीपनगर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। त्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। नुकसानग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत चंद्रपूरचा समावेश झालेला नाही आणि त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसने आंदोलन केलं। राजुरा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसह काँग्रेसचा मोर्चा धडकला। सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांसह विविध पक्ष संघटनांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूकही ठप्प झाली होती। बुलढाण्यात विविध मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवकांनी 1 दिवसीय काम बंद आंदोलन पुकारलं आणि त्यासाठी जोरदार निदर्शनं करत मानधन आणि प्रवास भत्ता वाढीसंदर्भात अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। उल्हासनगर पालिका हद्दीतील कैलासनगर परिसरात नागरिक सुविधांपासून वंचित आहेत। रस्ते खड्डेमय झाले, शौचालयाला दरवाजे नाहीत, त्यामुळे महिलांची कुचंबणा होते, तर पाणी टंचाईचाही प्रश्न गंभीर बनला आहे। पालिकेने नागरिकांच्या मागण्यांचा विचार केला नाही, तर पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। कळवणमधील आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागलं। संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली। आदिवासी शेतमजुराचं अपहरण करून हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली। आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करत काचा फोडल्या। दरम्यान सध्या कळवण परिसरात तणावपूर्ण शांतता असून आंदोलक मागणीवरती ठाम आहेत। मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही। ज्यांनी पक्ष चोरला, वडील चोरले, त्यांचं कसलं मेरिट असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला। आम्ही एकत्र आल्यानं विरोधकांचं धाबं दणाणलं आहे। एकत्र यायचं नसतं तर एकत्र आलोच नसतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सूचक इशारा दिला। काही गोष्टी व्यवस्थित होऊ द्या ना असेही ठाकरे म्हणाले। संजय राऊत म्हणजे विनाशक आले, विपरीत बुद्धी अशा शब्दात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी राऊतांवर टीका केली। राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देत राऊतांचा पक्षाने सोनिया गांधींच्या जोड्याची पूजा केली असा जोरदार टोला त्यांनी लगावला। भाजप सक्षम असेल तिथं स्वबळावरच लढण्याचा हट्ट धरणार असल्याचं गणेश नाईकांनी म्हटलं। त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी शिंदेंना आव्हान दिल्याची जोरदार चर्चा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप केला। अंगारा दिल्यासारखं सरकारला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देतंय आणि सरकारची मदत म्हणजे शेळीच्या शिपटासारखीच माशीही उडत नाही आणि अब्रूही झाकत नाही असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला। रामदास कदमांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। 14 वर्षांनी कदमांना कंठ का फुटला? बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रात काय आहे मला माहिती आहे। त्यांच्या मृत्यूबद्दल तुम्ही शंका कशी व्यक्त करता असा सवाल अनिल परबांनी विचारला। रामदास कदम अर्थज्ञानी पूर्णज्ञानी नाही अशी टीका परबांनी केली आहे। अनिल परबांनी पत्रकार परिषद घेऊन अज्ञानाचं प्रदर्शन केलेलं आहे। अनिल परब अर्धवट वकील आहेत, पैसे कमी पडल्यानं असे आरोप करतात असा खरपूस टोला रामदास कदमांनी अनिल परबांना लगावला। बाळासाहेबांच्या पार्थिवाबाबत कदमांचा दावा 100% खोटा आहे। रामदास कदमांचा मेंदू गुडघ्यात असून त्यांचे आरोप खोटेत असं अनिल परब म्हणाले। बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप अनिल परबांनी केला। माझ्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, या चेला चपाट्यांनी मला उत्तर देऊ नये असं म्हणत अनिल परबांवर रामदास कदमांनी हल्लाबोल केला। कदमांनी माफी मागावी नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं। कदमांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं अनिल परबांनी सांगितलंय। मृत्यूपत्राबाबत कुणाला शंका असेल तर कोर्टात जा असं अनिल परब म्हणाले। चंद्रग्रहणावेळी स्मशानभूमीत कुणीक बकरा कापला। 2 नंगे साधू त्या स्मशानभूमीत होते। बकरा कापताना माझं आणि माझ्या मुलाचं नाव घेतलं असे गंभीर आरोप रामदास कदमांनी अनिल परबांवर केले। रामदास कदमांना ठाकरेंच्या मागे फिरताना मी पाहिलंय। ठाकरे वाईट होते तर 2014 साली मंत्रिपद का घेतलं असा सवाल अनिल परबांनी विचारला। बीएमसी निवडणुका येत आहेत, अशा वेळीच हा राडा कसा अशी शंकाही परबांनी व्यक्त केली। 2014ला लोक हसतील म्हणून मला मंत्री केलं, नाईलाजानं मला मंत्रिपद दिलं आणि मलाही नाईलाजानंच खातं घ्यावं लागलं होतं असं म्हणत अनिल परबांच्या आरोपांना रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं। फडणवीसांचं सरकार अशा मंत्र्यांमुळे डागाळलं जातंय। मुख्यमंत्र्यांनी अशा नेत्यांना हाकलून दिलं पाहिजे।
असे शिशुपाल मुख्यमंत्री का वाचवत आहेत असा सवाल अनिल परबांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री अशा लोकांना वाचून स्वतःची प्रतिमा मलिन करतायत असं अनिल परब म्हणाले. अनिल परबांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर अनिल परबांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असा इशारा रामदास कदमांनी दिला. तर सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार असंही यावेळी ते म्हणाले. ज्योती रामदास कदम यांनी जाळून घेतलं की त्यांना जाळलं असा सवाल परबांनी विचारला. कदमांचा मुलगा आता गृहराज्यमंत्री, त्याने त्याची चौकशी करावी अशी मागणी परबांनी केली. रामदास कदमांच्या पुतण्याने आत्महत्या का केली याची चौकशी करा असं म्हणत परबांनी रामदास कदमांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. जेवण बनवताना स्टोव्हचा भडका उडाल्यानं पत्नीची साडी पेटली. त्यावेळी मी पत्नीला वाचवलं. माझी पत्नी 6 महिने रुग्णालयात ॲडमिट होती आणि त्यावेळी बाळासाहेबांनी स्वतः रुग्णालयात येत विचारपूस करत डॉक्टरांची मीटिंग घेतली आणि माझ्या बायकोला वाचवलं. मात्र हे लोक माझी बदनामी करतायत असं म्हणत अनिल परबांच्या आरोपांना रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं. मी नार्को टेस्ट करण्यास तयार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मी चौकशीची मागणी करणार आहे. थापांचं स्टेटमेंट घ्या म्हणजे तुम्हाला वास्तव समजेल असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं. रामदास कदमांची काम करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत ही सडेतोड आहे. भाषणाच्या ओघात ते बोलून गेले, मात्र याचा पालिका निवडणुकांशी काही संबंध नाही असं स्पष्टीकरण शंभूराज देसाईंनी दिलं. तर पालिका निवडणुकीत कोणाचा सुपडा साफ होईल लवकरच कळेल असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. अनिल परब यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा. रामदास कदम यासाठी सक्षम असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय. तर राऊतांनी यावर बोलू नये असंही ते म्हणाले.